19,000 पेक्षा जास्त इमारती या विना ओसी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना डबल टॅक्सेस, पाण्याचा कर असेल, सिवरेज टॅक्स असेल, याच्यामध्ये डबल टॅक्सेस हे भरावे लागायचे। तसेच त्यांच्या पुनर्विकासामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती अडचणी या निर्माण व्हायच्या। या संदर्भामध्ये दक्षिण मुंबईच्या एका इमारतीमध्ये ओसी नसल्यामुळे त्या ठिकाणी 3 महिन्यापूर्वी एक मोठा प्रसंग निर्माण झाला होता। त्यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, एक अभ्यास गटाचं निर्माण करण्यात आलं होतं। त्या अभ्यास गटाने अभ्यास केल्यानंतर शासनाला हा अहवाल सादर केला आणि तो अहवाल सादर करून आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ओसी नसलेल्या इमारतींकरिता एक ॲम्नेस्टी स्कीम ही या ठिकाणी घोषित केलेली आहे। आणि या ॲम्नेस्टी स्कीममुळे 19,000 पेक्षा जास्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तसेच पाणी असेल, सिवरेज टॅक्स असेल किंवा अन्य महानगरपालिकेचे कर जे दुप्पट किंवा तिप्पट तिथल्या सोसायट्यांना, तिथल्या रहिवाशांना भरावे लागायचे ते भरावे लागणार नाही। आणि तसेच पुनर्विकासाकरता जे चार्जेस त्यांना भरावे लागायचे त्याच्यामध्ये ही 50% सवलत ही 6 महिने ते 1 वर्षामध्ये ॲप्लिकेशन करणाऱ्या इमारतींना ही घोषित केलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये 19,000 पेक्षा जास्त इमारती ज्या विना ओसी होता त्या सर्व इमारतींना सवलत देण्याचा आणि त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणे, तसंच त्यांना डबल टॅक्सेस भरण्यापासून मुक्त केलेले आहे। हा मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय असून गेली अनेक वर्ष या ओसीच्या ॲम्नेस्टी स्कीम करता मुंबईकर हे वाट पाहत होते। तसेच गिरणी कामगारांच्या ज्या चाळी आहेत त्या चाळींच्या पुनर्विकासाकरता सुद्धा एक वेगळा पॉलिसी ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांच्या पुनर्विकासाचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी नवीन पॉलिसी तयार करून त्याचाही मार्ग मोकळा केला आहे। व मुंबई शहरातील ज्या पागडीच्या इमारती आहेत, ज्या सेस बिल्डिंग्स आहेत, त्या सेस बिल्डिंग्सच्या पुनर्विकासाच्या मार्गाकरता ही स्पेशल पॉलिसी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषित केली असून मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून मोठे प्रलंबित असलेले जे प्रश्न आहेत ते निकाली लागलेले आहेत। आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांच्या पुनर्विकासाचा, त्यांच्या गृहनिर्माणाचा व सर्वांना घरं मिळण्याचा जो विषय आहे तो मार्गी लावलेला आहे। नाही, नक्कीच मुंबई शहराच्या वाहतूक कोंडीला त्या ठिकाणी त्या प्रश्नाला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई शहराच्या MMR रिजनमध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे। अर्धे अधिक मेट्रो कमिशन झालेली आहे, बाकीची प्रगतीपथावरती आहे। तसेच जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पॅरलल अशा प्रकारचा जो कोस्टल रोड आहे आणि त्या ठिकाणी वांद्रे वर्सोवा सीलिंग, वर्सोवा ते भाईंदर सीलिंग याच्यामुळेही मोठ्या प्रमाणावरती वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्याच्यावरती मुंबई शहराचा 60% ट्रॅफिक जे असतं त्याला एक पॅरलल रस्ता हा ठिकाणी निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये पाताल लोकची निर्मिती म्हणजे जमिनी खालून जे रस्ते जे निर्माण करण्यात येणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला कंजेशन फ्री करण्याच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल हे उचललं गेलेलं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी आले, अमित शहांवरती टीका केली, मुंबईला गिळणारा अनाकोंडा अशा प्रकारची टीका अमित शहांवर। उद्धव ठाकरेजी जे आहेत ते निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं हे करत आहेत, कारण त्यांचा पक्षही त्यांच्या हातात राहिला नाही। आणि ज्या वेळेला हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असंच एक उदाहरण आहे, ज्या वेळेला एक सिटिंग मुख्यमंत्री असताना त्यांचे 90% पेक्षा जास्त आमदार त्यांना सत्तेला लात मारून त्यांना सोडून जातात, अशा प्रकारचं एक उदाहरण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेलं आहे। आणि त्यामुळे बाणही त्यांच्या हातून निघून गेलेला आहे, राहिलाय फक्त खान। आणि त्यामुळे निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं उद्धव ठाकरेजी करत आहेत। ज्या ओसीच्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी
त्या इमारतींच्या बाबतीमध्ये राहून गेलेल्या होत्या. आता अनेक इमारती ज्या आहेत त्या 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष ही जुन्या आहेत. आणि आता गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापूर्वी त्या इमारतींना ओसी का मिळाली नव्हती, त्यामध्ये आता त्याचा अभ्यास करायला गेला तर तो फार मोठा, फार एक्सटेन्सिव्ह अशा प्रकारची ती एक्सरसाइज होईल. आणि त्यामुळे कुणालाही पिनलाइज करण्यापेक्षा मुंबईकरांना त्या दृष्टिकोनातून पुनर्विकासाचा मार्ग सुकर झाला पाहिजे. त्यांना जे डबल पैसे द्यावे लागतात ते पैसे त्यांना देण्यापासून सवलत मिळाली पाहिजे, या भावनेतून. शेवटी हे जनतेचं सरकार आहे आणि त्यामुळे कोणालाही शिक्षा करण्यापेक्षा मुंबईकरांना त्याच्यातून कशी सवलत देता येईल या भावनेतून ही पॉलिसी आणलेली आहे. आणि जर अलीकडच्या काही इमारती असतील, अलीकडच्या म्हणजे गेल्या 2, 5, 10 वर्षामध्ये ओसी न मिळालेल्या इमारतींनी जर या ठिकाणी अशी ॲप्लिकेशन्स केली तर जेवढं शक्य होईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या विकासक जे असतील त्यांच्यावरतीही कारवाई करण्याचं प्रावधान याच्यामध्ये आणलं जाईल.